प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये काळ्या जादूचा खेळ सध्या सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। जनशक्ती नगर विकास आघाडी उमेदवाराच्या फोटोला सुया टोचण्यात आलेल्या आहेत असं चित्र पाहायला मिळालं। समर्थक नेत्यांचे फोटो सुद्धा काळ्या कपड्यामध्ये आढळून आलेले आहेत। धाराशिवच्या परंडा गावातल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये परंड्यामध्ये अंधश्रद्धेचा खेळ हा पाहायला मिळाला। जनशक्ती नगर विकास आघाडीच्या उमेदवारासह समर्थक नेत्यांच्या फोटोला सुया दाभड टोचण करून काळ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवण्यात आलेलं होतं। कुरुडवाडी रोडची जी स्मशानभूमी आहे तिथं काही लोक अंत्यविधीला गेलेले असताना आम्हाला फोन आला की बाबा इथं काळ्या गटुड्यामध्ये कोणाच्या तरी फोटोला खिळे मारून ठेवलेले आहेत। तर त्या संदर्भात आम्ही तिथं गेलो। आमचे माणसं तिथं गेलेले असता तर सर्व नेतेगण असतील, म्हणजे मी असेल, ठाकूर साहेब असतील, आमचे सर्व काही पदाधिकारी, आमचे सर्व उमेदवार ह्यांच्या फोटोला खिळे मारून टाचण्या लावून काळ्या धाग्यात बांधून स्मशानभूमीत ते टाकण्याचा प्रकार घडलेला होता। आणि अशा प्रकारे आम्ही अंधश्रद्धाला मानणारे लोक नाही आहेत। आणि अशा पद्धतीने तुम्ही किती जरी आमच्या फोटोला खिळे मारले, आम्हाला टाचण्या टोचल्या, तरी जनता ही तुमच्या त्रासाला कंटाळलेली आहे आणि मताच्या रूपानं तुम्हाला टाचण्या खिळे मारल्याशिवाय राहणार नाही। त्या दर्ग्यावर मिरच्या फोटो अमुक तमुक मिळाला। मित्र, मला एक बोलायचं, ही टोपी आहे, ही टोपी ज्यांनी चोरून नेली आणि कुठेतरी ठेवली, परत त्याला कोणतरी धरलं मारलं, ती टोपी कुठे आणून जाते। त्यांनी नेली असेल तर बरोबर त्या ठिकाणावर आणून जावणार का नाही? म्हणजे काळी जादू केलेली कोण, केलाय कोण? आता काय करावं म्हणलं की हे काय म्हणतात, अरे कळालं कसं तुम्हाला? आमच्या दर्ग्यावर मशानभूमीत एकतर माणूस वारला तर जातो, आणि दर्ग्यावर गेलेला माणूस दर्ग्यातच जातो, मशानभूमीत जात नाही।